हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल समन्वी क्लासेस। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण इंग्लिश ग्रामर। तर इंग्लिश ग्रामरमध्ये बघणार आहोत आपण असेरेटिव्ह सेंटेन्स। असेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य। तर आपल्याला इथे काही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दिलेले आहे, म्हणजेच उद्गारवाचक वाक्य। तर आपल्याला उद्गारवाचक वाक्यापासून विधानार्थी वाक्य कसे तयार करायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया। तर इथे काही नियम दिलेले आहेत, ते नियम लक्षात ठेवायचे आहे आपल्याला। तर असेरेटिव्ह सेंटेन्सपासून आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सपासून आपण असेरेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करायचे ते आपण बघू। तर काही नियम आहे, ते नियम लक्षात ठेवायचे आपल्याला। उद्गारवाचक वाक्याची सुरुवात जर हावने झालेली असेल, म्हणजेच एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात जर हावने झालेली असेल, तर आपल्याला विधानार्थी वाक्य बनवताना हावचा काय करायचा आहे, लोप करायचा आहे। हावला काय करायचं आहे, वाक्यातून हाईड करून टाकायचं आहे। आणि क्रियापदानंतर आपल्याला काय वापरायचं आहे, व्हेरी वापरायचं आहे। आणि विधानार्थी वाक्याची सुरुवात जर व्हाटने झालेली असेल, तर व्हाटचा लोप करून आपल्याला क्रियापदानंतर सुद्धा व्हेरी वापरायचा आहे। तर आपण सेंटेन्स बघू। पहिलं एक्झाम्पल, हाऊ लकी आय एम। आपलं एक्झाम्पल काय आहे, हाऊ लकी आय एम। आपली सेंटेन्सची सुरुवात कशाने झालेली आहे, हाऊने झालेली आहे। आपली सेंटेन्सची सुरुवात कशाने झालेली आहे, हाऊने झालेली आहे। काय म्हटलेलं आहे, हाऊने जर सुरुवात झालेली असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे, क्रियापदानंतर व्हेरी वापरायचं आहे। आणि आपलं क्रियापद आहे लकी। आपलं क्रियापद आहे लकी, हाऊ लकी आय एम। आपल्याला आपला सब्जेक्ट काय आहे, लकी। आपलं क्रियापदानंतर काय असतं, सब्जेक्ट असतो। म्हणजे आपलं सब्जेक्ट काय आहे, आय एम। सुरुवातीला घ्यायचं आय एम। आता हाऊ आलेला आहे, हाऊचा काय करायचं, आपल्याला लोप करायचा आहे। आय एम व्हेरी लकी। आपलं क्रियापद आहे लकी, LUCKY, लकी, फुल स्टॉप। तर आपलं कसं सेंटेन्स तयार झालं, आय एम व्हेरी लकी। आता आपण दुसरं एक्झाम्पल बघू। हाऊ स्लोली इट वॉक्स। हाऊ स्लोली इट वॉक्स। आपलं स्लोली काय आहे, आपलं एक क्रियापद आहे। आणि सब्जेक्ट काय आहे आपला, इट वॉक्स। तर आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचं आहे, इट वॉक्स आणि हाऊनी सुरुवात झालेली आहे। हाऊनी सुरुवात झाली आहे, त्यामुळे आपल्याला हाऊ ऐवजी काय घ्यायचं आहे, व्हेरी घ्यायचं आहे। इट वॉक्स व्हेरी आणि क्रियापद स्लोली, SLOWLY, स्लोली। कसं झालं आपलं सेंटेन्स तयार, इट वॉक्स व्हेरी स्लोली। आता आपण विधानार्थी वाक्य बघू। हे आपले दोन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। आता हे, व्हॉट अ ब्रिलियंट बॉय ही इज। व्हॉट अ ब्रिलियंट बॉय ही इज। आपलं ब्रिलियंट काय, क्रियापद आहे। आणि सब्जेक्ट काय झाला आपला, ही इज। तर आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचं आहे, ही इज। आणि आपली सुरुवात सेंटेन्सची कशाने झाली आहे, व्हॉटने झालेली आहे। तर आपल्याला ही इज अ व्हेरी, व्हॉट ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, इथे व्हेरी घ्यायचं आहे। ही इज अ व्हेरी ब्रिलियंट बॉय। आता आपण चौथं एक्झाम्पल बघू। व्हॉट अ स्टुपिड बॉय ही इज। आणि इथे पण काय झाली आहे, सेंटेन्सची सुरुवात आपली व्हॉटने झालेली आहे। आणि आपलं क्रियापद आहे स्टुपिड आणि सब्जेक्ट आहे आपला ही इज। तर आपल्याला काय घ्यायचं आहे, सुरुवातीला ही इज व्हॉटने सुरुवात झाली असल्यामुळे आपल्याला व्हॉट ऐवजी काय, व्हेरी घ्यायचं आहे। ही इज अ व्हेरी, ही इज अ व्हॉट ऐवजी आपण काय घेऊ, इथे व्हेरी स्टुपिड बॉय। आणि फुल स्टॉप। समजलं का विद्यार्थ्यांना तुम्हाला? तर आपल्याला हे नियम लक्षात ठेवून आपल्याला काय करायचं आहे, सेंटेन्स बनवायचे आहे। जर आपण हे नियम लक्षात ठेवून जर आपण सेंटेन्स बनवले तर आपल्याला काहीच हार्ड जाणार नाही। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।